हा सर, म्हणजे काय ना, आमची परिस्थिती नाही एवढी. मग मी जेव्हा सरांना फर्स्ट टाइम भेटायला गेले होते क्लासमध्ये, कोणते सर? शीतल पाटील सर, त्यांनी मला एकला 100% स्कॉलरशिप दिली आणि नंतर पण पुढे स्कॉलरशिप दिली फीसमध्ये, आणि त्यामुळे मी क्लासला येऊ शकते. तर माझ्या शिक्षणामध्ये सरांचा खूप मोठा रोल आहे आणि मी नेहमीच त्यांची आभारी असेल. आणि माझा अभ्यास असं काय की यशवंत क्लासमध्ये मी पूर्ण लक्ष दिलं ना लेक्चरमध्ये, तर मग घरी एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही वाटत मला. मग घरी मी एन्जॉयच करते, टी व्ही बघायची थोडे वेळ, बहीण भावासोबत खेळायचं वगैरे. मग एक्स्ट्रा अभ्यास करायची काही गरज नाही लागत, क्लासमध्येच फक्त लक्ष हे द्यायचं. फार महत्वाचं असतं. क्लासेस म्हटल्यानंतर व्यवहार तर झालाच पाहिजे, पण अर्थात पैसे देऊनच आपण क्लासेस लावतो, पण माणुसकीही जपणं फार महत्वाचं आहे. आणि 100% स्कॉलरशिप देणं हे फार माणुसकीचं लक्षण आहे असं मला वाटतं, हो की नाही? विद्यार्थ्यांमधले ते गुण हेरून जर त्यांना स्कॉलरशिप दिली तर कुठेतरी हेही प्रेशर येत नाही ना की आपले पैसे जातात, आपण एका कम्फर्ट झोनने अभ्यास करू शकतो. तर व्यवहाराबरोबर माणुसकी असणे फार त्यांनी महत्वाचं. माझा इंटरव्ह्यू घेतला होता, मला क्वेश्चन्स वगैरे विचारले आणि त्यानंतर दिले, की ते म्हणाले की म्हणजे तू काहीतरी करणार आहेस म्हणून आम्ही तुला देतोय, उगीच नाही देते, असं म्हणून दिलेलं. किती छान.